आणि आता बघूया दिवसभरातल्या 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्र राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी पार पडली। तसंच गायकवाड समितीच्या शिफारसीही नाकारण्यात आल्या। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही, त्यामुळे एससीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करतो असं कोर्टाने म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकार, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा आहे, तशी दिशा सुप्रीम कोर्टाने आपल्याला दाखवल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। तर आपण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। आज राज्यातील जनतेशी संवाद त्यांनी साधला। मी आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधानांना विनंती करतोच आहे, पण उद्या अधिकृत पत्र सुद्धा मी त्यांना देतो आहे। मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराशाजनक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। तर राज्य सरकारनं खंबीरपणे भूमिका मांडल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। अगदी देशात हाहाकार झालेला आहे आणि अशी ही लढाई आपण जिद्दीने लढत असतानाच एक सुप्रीम कोर्टाने आणखीन एक निर्णय दिलेला आहे, तो मात्र थोडासा निराशाजनक आहे। मराठा समाजाने जो संयम आणि शांतता आजवर दाखवली, तीच शांतता यापुढेही दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलंय। कुठेही थैथयाट केला नाही, आदळआपट केली नाही, त्याच्याबद्दल मी तमाम माझ्या मराठा समाजातील माता भगिनींना, बांधवांना हात जोडून धन्यवाद देतो आहे। देशात कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, त्यामुळे आपल्या तिसऱ्या लाटेला तोंड द्यायला तयार राहायला हवं असंही मुख्यमंत्री म्हणाले। पण तिसऱ्या लाटेसाठी तयार राहा, हे जे काय आता आपल्या केंद्राचे, देशाचे वैज्ञानिक सल्लागार बोलत आहेत, आपण याची तयारी सुरू केलेली आहे। कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच ते आपल्यामुळेच शक्य झाल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले। माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणासाठी जी लढाई लढतो आहोत, त्या लढ्याचं कौतुक केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना कायदा केला होता, त्यानंतर आता फसवणूक केली जाते असा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय। तसंच 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। आजचा निर्णय रद्दबातल, तुमचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केला, त्याला हे सरकार जबाबदार आहे का? हा खरा प्रश्न आहे। तुमचे सरकार, आम्ही तेच तुमच्या सरकारने केलेला अहवाल, प्राप्त केलेला अहवाल, तुम्ही घेतलेला निर्णय, तुम्ही केलेला कायदा, तोच पुढे सुप्रीम कोर्टात गेला। केंद्रानं गायकवाड मागासवर्ग आयोग स्थापन केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे शिफारस करू असं नवाब मलिक म्हणाले। तसंच फडणवीस आज या मुद्द्यावर राजकारण आणि दिशाभूल करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। केंद्राने तात्काळ बॅकवर्ड कमिशन नेमलं पाहिजे। त्या कमिशन नेमल्यानंतर आम्ही आमच्या शिफारसी, सर्व आमची बाजू त्या कमिशनकडे मांडू। आम्ही हा जो कायदा केलाय तो 102व्या घटना दुरुस्तीनं बाधित होत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत, कारण ते कायदा घटना दुरुस्ती करण्यापूर्वीचा आहे, आता आम्ही तो फक्त अमेंड करतोय, त्यामुळे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक खोटं बोलतायत असा दावाही फडणवीसांनी केलाय। हा जो कायदा केलेला आहे, हा कायदा 102व्या घटना दुरुस्तीने बाधित होत नाही। याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे, आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाहीत, राज्यांना कायदा करण्याचे अधिकार पूर्ण आहेत। आणि आज जे मराठा आरक्षण रद्द झालंय, पाहूया त्या संदर्भातले अपडेट्स। निकाल आहे, पण मराठा समाजासाठी हे दुर्दैवी आहे असं मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलंय। माझा लढा गरीब मराठा घटकांसाठी होता, पण निकाल मान्य करावा लागतो असं ते म्हणाले। क्योंकि निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, हा निर्णय असतो, तो रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, पण रिस्पेक्ट करत असताना हेही मला सांगायचं आहे की समाजासाठी हा निर्णय दुर्दैवाचा आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढील भूमिका निश्चित करेल असंही पवार म्हणाले। मराठा आरक्षण मिळालं नाही याला मविया जबाबदार असून त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याची टीका भाजप नेते नारायण राणेंनी केली आहे।
मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काय कळतं, आरक्षण कसं दिलं जातं हे माहितीये का, असा सवालही राणेंनी विचारलाय. आतापर्यंत निर्णय गायकवाड असो, राणे समिती असो आणि जे काय त्यांना कधी बोलवलं, त्यांनी हा अहवाल कुठल्या कायद्याच्या आधारे दिलाय, नियमाच्या आधारे? अरे मुख्यमंत्र्यांना काय, त्यांना काय कळतं याच्यातलं? महाविकास आघाडी सरकारनं मराठा समाजाचा अपेक्षाभंग केलाय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. तसंच आमच्या सरकारनं दिलेलं आरक्षण टिकवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचंही शेलार म्हणाले. देवेंद्र फडणवीसच्या सरकारने मिळवून दिले त्या आरक्षण आणि आरक्षणाचे फायदे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवण्यामध्ये आताच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला सपशेल अपयश आलेलं आहे. शेवटी कोर्टाचा निकाल हा अंतिम असतो. आता यात कोणी राजकारण करू नये असं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. तो जर दुसऱ्या बाजूला झाला असता, ज्याची अपेक्षा आपण सर्वजण करतोय, खरं तर ती चांगलीच गोष्ट झाली असती. कुणीही राजकारण करू नये, कारण का शेवटी हा लढा समाजामध्ये असणाऱ्या मुला मुलींनी, तिथं असणाऱ्या लोकांनी तो उभा केला होता. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकार आणि अशोक चव्हाण याला जबाबदार असल्याची टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटेंनी केली आहे. तसंच अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही मेटेंनी केली आहे. निकाल हा मराठा समाजाच्या दृष्टीनं काळा दिवस आहे आणि हा काळा दिवस आणण्याचं पाप या राज्य सरकारनं, उद्धव ठाकरे सरकारनं, अशोक चव्हाणांच्या कर्मानं, या महाविकास आघाडी सरकारनं केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे आता मराठा आरक्षणावर फुल स्टॉप लागल्याचं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर आता गरीब मराठ्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे असंही ते म्हणाले. स्वतःची आयडेंटिटी इस्टॅब्लिश झाली की मग गरीब मराठ्याच्या प्रश्नाची चर्चा होईल आणि तेव्हा कुठे त्यांना आरक्षण. मी अपेक्षाही करतोय की सामाजिक राजकीय भूमिका घेऊन गरीब मराठा बाहेर पडेल आणि आपल्यावरचा अन्याय दूर करेल ही अपेक्षा. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं आजचा दिवस दुर्दैवी असल्याचं मत विनोद पाटील यांनी व्यक्त केलंय. तसंच सरकारची आरक्षण देण्याची वृत्ती नव्हती अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. आरक्षण आम्ही रद्द करतोय असं स्पष्ट मत माननीय सुप्रीम कोर्टाने आज या ठिकाणी दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं इंदिरा साहनींच्या निकालावर फेरविचार करण्याची गरज नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी व्यक्त केली. आज हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की इंदिरा साहनी या खटल्याला रिव्हिजिट करण्याची गरज नाही. म्हणून म्हणतो की शर्मेनं मान घालून आज अशोक चव्हाणांनी तमाम खुल्या गुणवंतांची माफी मागितली पाहिजे. आणि जे मराठा आरक्षण रद्द झालंय त्या संबंधीच्याच आणखी काही अपडेट्स बघूया. देशभरातील गरीब क्षत्रियांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळं 12% आरक्षण द्यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. तसंच या मागणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलंय. समाजाला आणि देशामध्ये असणारे जे जाट आहेत, राजपूत आहेत, ठाकूर आहेत, रेड्डी आहेत, असे जे क्षत्रिय लोक आहेत, या क्षत्रियांना वेगळं 10% आरक्षण मिळालं पाहिजे आणि भारत सरकारच्या वतीनं हा निर्णय व्हावा अशी माझी इच्छा आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमधील समन्वयाच्या अभावामुळेच मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याचा आरोप रावसाहेब दानवेंनी केलाय. राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये समन्वय नसल्यानं सर्वोच्च न्यायालयात जे मुद्दे उपस्थित व्हायला हवे होते ते मुद्दे उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही असंही दानवे यांनी म्हटलंय. पहिल्यांदा स्थगिती आणि आता रद्द अशा प्रकारचं हे आता झालेलं आहे. त्यामुळे या सर्वस्वी हे आघाडी सरकार जबाबदार आहे. त्याचं कारण आहे की या पक्षामध्ये समन्वय नाही आहे. सरकारला फक्त दांड्याची भाषा समजते. त्यामुळे आता आरक्षण मिळवण्यासाठी दांडा आणि तलवारी काढून रस्त्यावर उतरू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिलाय. या लढ्यामध्ये सरकार कुठेतरी कमी पडलंय, म्हणून आज आम्ही झेंडे काढून दांडे हातात घेतलेले आहेत आणि वेळ पडली तर तलवारी सुद्धा काढू. या सरकारला तर विनंती आहे
की मराठा समाजाच्या तरुणाचं भवितव्य तुम्ही कसं उभा करणार आहेत याचा निर्णय सरकारने दिला पाहिजे. आरक्षणावरील निकालावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र सरकारला यापुढे 50%मध्येच हे आरक्षण कसं बसवता येईल याचा विचार करावा लागेल, असं माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी म्हटलंय. औरंगाबादमध्ये क्रांती चौकात मराठा समन्वयकांकडून निदर्शनं करण्यात आली. अप्पा कुढेकर आणि रमेश केरे यांनी ही निदर्शनं केली. मुंबईतल्या लालबाग परिसरात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पंढरपुरात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसंच यावेळी मुंडन आंदोलनही करण्यात आलं. सोलापुरात आंदोलन करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या 2 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. छत्रपती शिवाजी चौकात दोघे आंदोलन करणार होते. जालन्याच्या छत्रपती संभाजीराजे चौकात एकत्र येत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. आणि आता बघूयात कोरोना संबंधीच्या 9 अपडेट्स. देशात कोरोनाची 3री लाट उसळणार असून त्या लाटेसाठी तयार राहण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषद घेत दिलाय. तसंच कोरोना हवेतून पसरत नसल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यात आज कोरोनाचे 57,640 नवे रुग्ण आढळले. 57,006 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 920 रुग्णांचा मृत्यू झालाय. बारामतीत लॉकडाऊनमध्ये मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद आहेत. रस्त्यावर काही प्रमाणात तुरळक नागरिक येत असले तरी रस्ते ओस पडले. छायाचित्रकार स्वप्नील शिंदे यांनी ड्रोनच्या माध्यमातून लॉकडाऊनचं चित्रीकरण केलंय. बीडच्या शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर डीवायएसपी संतोष वाळके यांना नागरिकांनी धक्काबुक्की केली होती. या धक्काबुक्कीनंतर पोलीस दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी नागरिकांवर बेछूट लाठीमार केला. लाठीचार्जची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सांगली जिल्ह्यात पालकमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनला सुरुवात झाली असून सांगली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच चेकपोस्टवर कसून तपासणी करण्यात येते. मावळमधील लोणावळा, वडगाव, तळेगाव, दाभाडे आणि कामशेत भागात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. 7 मे ते 12 मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील इतर 40 साखर कारखान्यात येत्या 8 दिवसात ऑक्सिजन प्रकल्प उभारणार असल्याची माहिती साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे. या प्रकल्पातून प्रतिदिन 100 सिलेंडर ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. तर त्यांच्या या मागणीला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळताना दिसतोय. त्यामुळे काही काळ ट्विटरवर #गडकरी हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये होता. नगरच्या पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी रात्री अचानक कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी लंकेंनी कोविड सेंटरमधील रुग्णांच्या समस्या, अडचणी जाणून घेत तिथला आढावा घेतला. इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता बघूयात कोरोना संदर्भातल्या सकारात्मक बातम्या. लॉकडाऊनमुळे भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या गेल्या 3 दिवसांपासून आटोक्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांसह महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली आहे. पिंपरी चिंचवडच्या लोकमान्य रुग्णालयातील डॉक्टर रोहन काटे आपलं कर्तव्य चोख बजावतायत. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असतानाही दररोज 200हून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करतायत. तसंच गेले कित्येक महिने ते घरीही गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. हिंगोली शहरातल्या लाला लजपतराय नगरातील डॉक्टर रमेश लाल जयस्वाल हे अमरावतीतल्या एका खासगी रुग्णालयातून कोरोनावर मात करून 1.25 महिन्यांनी घरी परतले. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. नवी मुंबईच्या कोपरखैरण्यातील सिद्धिका रुग्णालयात इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक पळापळ करत होते. पण महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कार्यतत्परता दाखवत वेळीच रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून दिलं. त्यामुळे रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर रुग्णाच्या मुलानं पालिका आयुक्तांचे आभार मानले. बीडमध्ये विनायक मेटे यांनी जिजाऊ यांच्या नावानं
खासगी कोविड सेंटर उभं केलंय. रुग्णांना तात्काळ मदत व्हावी या उद्देशानं हे कोविड सेंटर उभारण्यात आलंय. 200 बेडच्या असलेल्या या कोविड सेंटरचं उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. अहमदनगरच्या पोलीस परेड मैदानात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 300 बेडचं कोविड सेंटर उभारलंय. तसंच या कोविड सेंटरसाठी बारामती अॅग्रोच्या माध्यमातून नगर शहरासाठी 39 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी घाटी रुग्णालयासाठी 3 मोफत सेवा असलेल्या रुग्णवाहिका दिल्या. तसंच त्यांचं लोकार्पण हे कोरोना योद्धे असलेल्या नर्स, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार यांच्या हस्ते करण्यात आलं. डोंबिवलीतील विभा कंपनीच्या जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे महिन्याभरात 580 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. यात 50 बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यवतमाळ शहरात कॉटन सिटी क्रिकेट क्लब तर्फे कोविड रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजनाचं वाटप करण्यात येत आहे. कोरोना काळात अन्नदानाच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.